ओम साईराम मैत्रिणींनो, अश्विनी लेडीज टेलरमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। तर मैत्रिणींनो, आज आपल्याला करायचं आहे 28 साईजचं कटोरी ब्लाउजचं कटिंग। ठीक आहे, तर इथं अगोदर मी तुम्हाला पेपर कटिंग करून दाखवते, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल। 28 साईजमध्ये खूप खूप छोट्या मुलीची आहे। ठीक आहे, तर लेडीज जास्त नसतात, लहान मुलींची 28 साईज असते आणि ज्या लेडीज असतात त्यांची 30, 32, 34 अशी साईज असते। तर एकदम छोट्या मुलीचं आपण कटोरी ब्लाउजचं कटिंग आज करणार आहोत, तर व्हिडिओ कंटिन्यू करा। ठीक आहे, तर अगोदर आपण जी ब्लाउजची मापे आहेत 28 साईजला कटोरी ब्लाउजला घेतलेली ती आपण बघूया। इथं ॲड जे करायचं आहे ते मी तुम्हाला पेपरवरती दाखवते। तर इथं जी अंगावरची मापे घेतलेली आहेत मी त्यांची, तर बघा जी ब्लाउजची उंची आहे म्हणजे हाईट जी आहे ती आपली 12 आहे। त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच शिलाई मार्जिन करून 13 उंची घ्यायची आहे। त्यानंतर छाती आहे 28, तर 28चा चौथा भाग करायचा, तर चौथा भाग येतो 7, त्यामध्ये शिलाई मार्जिन 1.5 किंवा 2 इंच पकडायचा आणि घडी टाकायची आहे। तसंच आपल्याला कमरेची सुद्धा सेम घडी टाकायची आहे। त्यानंतर पुढचा गळा 6 आहे, त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच घ्यायचा आहे। त्यानंतर मागचा गळा जो आहे तो आहे 8 इंच, त्यामध्ये आपल्याला अर्धा इंचच ॲड करायचं आहे। फक्त पुढच्या आणि मागच्या गळ्यामध्ये फक्त आणि फक्त अर्धा इंचच ॲड करायचं आहे। त्यानंतर शोल्डर घ्यायचा आहे आपल्याला 28 साईजला 5 इंच। त्यानंतर मुंडा घ्यायचा आहे 28 साईजला 5 इंच। तुम्ही 5.25 घेतला तरी चालेल, ब्लाउजची उंची जास्त असेल तर 5.25 मुंडा घेऊ शकता। त्यानंतर गळा रुंदी जी आहे ती 2 इंच आपल्याला इथं घ्यायची आहे। ठीक आहे, तर अशा पद्धतीने ही ब्लाउजची मापे आहेत। तर आता अगोदर आपण पेपर कटिंग करूया, त्यानंतर ब्लाउज कटिंग। तर पहा इथं मी ना डबल पेपर घेतलेला आहे, बघा इथं घडी आहे पेपरची आणि आता ही घडी आहे, तर घडीवरती आपल्याला काय करायचं आहे, मागील आणि पुढील भागात दोन्ही पण भागाचे इथं माप टाकून घ्यायचे आहेत। तर दोन्ही भाग इथं आपल्या सोबत निघणार आहेत। ठीक आहे, तर आपली उंची किती आहे मैत्रिणींनो, 12 इंच आपली उंची आहे। ठीक आहे, तर 12 इंच आपल्याला उंची घ्यायची आहे, त्यामध्ये 1 इंच ॲड करायचं आहे, तर 13 इंच आपण उंची इथं घेतलेली आहे। आता आपण उंची घेतली तिथून आडवं माप आपल्याला शोल्डरचं टाकायचं आहे 5 इंच। त्यानंतर मुंडा टाकायचा आहे सरळ खाली 5 इंच। इथं पण मी 5 इंच टाकून घेते म्हणजे जी आपली आडवी लाईन आहे ती बरोबर येईल। तर बघा इथं छातीचा चौथा 7 इंच घेतला आणि 1.5 इंच त्यामध्ये शिलाई मार्जिन घेतलं। त्यानंतर ही आडवी लाईन मारून घेतली आणि आता इथं आपण कमरेची घडी टाकूया खाली। तर कंबर आहे आपली 26चा चौथा भाग 6.5, पाठीचे टक्स 1 इंच आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन। आता हे आपलं 1.5 इंच शिलाई मार्जिन आहे ते मी लाईन मारून घेतलं। आता आपण दोन्ही भाग सोबत आहेत त्याच्यामुळे आपल्याला पाठीच्या मुंड्याचा आकार आणि पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे। तर पाठीमागचा 1.5 इंचावरती आणि पुढचा 1 इंचावरती असं माप टाकून घेतलं क्रॉसमध्ये। आता हे एक सेंटर काढून घेतलं। हे सेंटरचं माप काढल्यानंतर काय होतं की खूप जणींना मुंड्याचे आकार द्यायला खूप सोपं जातं, त्यामुळे तुम्ही सेंटर काढून मागच्या आणि पुढच्या मुंड्याचे आकार द्या। त्यानंतर इथं आपल्याला टाकायची आहे गळा रुंदी आणि आपल्याला इथं टाकायचा आहे पुढचा गळा। तर 6 आहे, त्यामध्ये आपण अर्धा इंच घेतला आणि 6.5 गळ्याची उंची घेतली। त्यानंतर हा बॉक्स काढून घेतला आणि आतमध्ये 1.25 इंच टाकून आपण पुढच्या गळ्याला आकार दिला। त्यानंतर बघा गळ्याची जिथं लाईन आहे त्यावरती 1/2 इंच टाकायचं, शोल्डर पासून इकडे तिरकी लाईन मारायची म्हणजे काय होतं शोल्डर सुद्धा उतरत नाही। त्यानंतर बघा क्रॉसपट्टी काढायची, तर 2.5 इंचावरती एक खूण करून घ्यायची, त्यानंतर 3.5 इंचावरती एक आणि इकडच्या बाजूला 2.5 इंच। तर 2.5 इंचाचे जे पॉईंट काढले ते आपण सरळ आडवी लाईन मारून घेतली। त्यानंतर क्रॉसपट्टीला आपण अशा पद्धतीने आकार दिला। आता आपण कटोरीचं माप काढूया। तर शोल्डर किती आहे 5, तर इथं पण आपण 5 इंच टाकलं। त्यानंतर इथं 1.5 इंच, 1 इंच टाकलं तरी चालेल। त्यानंतर इथं 2.25 इंच टाकलं, 3 पॉईंट काढून घेतले आणि कटोरीला आकार दिला। तर खूप सोप्या पद्धतीने आपण कटोरीला आकार देत असतो 3 पॉईंट काढल्यानंतर। आता आपलं हे ड्राफ्टिंग झाले, कटिंग बघूया। तर दोन्ही सोबत पकडून अगोदर मागच्या मुंड्याचा जो आकार आहे तो आपण कटिंग करून घ्यायचा, त्यानंतर दोन्ही भाग वेगवेगळे करून घ्यायचे। त्यानंतर बघा इथे थोडंसं 1/2 इंच आपण शोल्डर उतार दिला होता तो कट करून घ्यायचा दोन्हीच्या सोबत। आता मागचा भाग आपण नंतर बघूया, त्या अगोदर आपण हे पुढचं कटिंग आहे ते करून घेऊ। गळा कटिंग केला, क्रॉसपट्टी कटिंग केली आणि जो पुढे बाहीच्या मुंड्याचा आकार जातो तो आपण कटिंग केला। त्यानंतर पुढचे जे 2 भाग आहेत मुंडा आणि कटोरी ती आपण वेगवेगळी केली। कटोरी वाढवायची आहे ते दाखवते पुढे। तर मागच्या गळ्याचं माप जे आहे ते आपण टाकून घेऊया 8, त्यामध्ये अर्धा इंच घेतलं।
त्यानंतर वरती आपण गळारुंदी 2 घेतली, त्यामध्ये अर्धा इंच प्लस केलं आणि 2.5 गळारुंदी खालच्या बाजूला घेतली आणि हा बॉक्स काढून घेतला. तर हा झाला आपला चौकोनी गळा. जर गोलवा गळा काढायचा असेल गोल तर आतमध्ये 1.25 इंच टाकून अशा पद्धतीने गोल गळ्याला आकार द्यायचा. आता आपण पाठीचे टक्स बघूया. तर 4 इंच आपण टक्सची रुंदी घ्यायची, साईडने अर्धा इंच टाकायचं आणि टक्सची रुंदी जेवढी घेतली तेवढीच उंची सुद्धा घ्यायची 4 इंच. त्यानंतर तिरक्या लाईन मारायच्या. जे तिरक्या लाईन मारून आपण टक्सची शिलाई मारत असतो. इथं गळ्याला तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे आकार देऊ शकता. मी इथं गोल गळा कटिंग केलाय. आता आपण कटोरी वाढवूया. तर 28 साईजची कटोरी कितीने वाढवायची बघा. तर जशी आहे तशी कटोरी दुसऱ्या पेपरवर ठेवून घ्यायची अगोदर आणि ही आखून घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने. तर 28 साईज आहे म्हणजे खूप छोटी आहे. तर मैत्रिणींनो इथं 1-1 इंचाने दोन्ही साईडने आपल्याला वाढवायची आहे. खूप मैत्रिणी मला म्हणत असतात की ताई आमची कटोरी खूप मोठी होते. तर बघा प्रत्येक साईजची कटोरी ही वेगवेगळ्या मापाने वाढवायची असते. तर दोन्ही साईडने मी 1-1 इंच वाढवलं, सेंटर काढला, सेंटरपासून खाली 1.5 इंच घेतलं आणि हे तिरक्या लाईन मारून घेतल्या. त्यानंतर इथं 1/2 इंच बाहेर घेतलं आणि हे पण मी इथं जोडून घेतलं. तर लक्षात घ्या प्रत्येक साईजची वेगवेगळ्या मापाने कटोरी वाढवायची असते म्हणजे एकदम परफेक्ट येते. तर बघा अशा पद्धतीने पण मी इथं कटोरीला गोलवा आकार दिला. तर गोल कटोरी आपली इथं तयार झालेली आहे. आता अगदी गळ्याच्या बाजूला आणि जिथं आपण मुंड्याला कटोरी जोडतो हे बघा आत्ता कट करते तिथे पण 1/2 इंच घ्यायचा आहे. फक्त टेपच्या 2 लाईन असं अंतर वाढून गोलवा कटोरीला आकार द्यायचा. तर ही आपली कटोरी तयार आहे. आता टक्स बघूया. तर बघा या साईडचं 1.5 इंच आणि या साईडचं 1.5 इंच म्हणजे टक्सची रुंदी जी आहे ती 1.5 इंच ठेवायची आणि टक्सची उंची जी आहे कटोरीच्या ती 2.5 इंच ठेवायची. जर जास्त ब्लाऊजची उंची असेल तर तुम्ही 2.25 सुद्धा घेऊ शकता. इथं मी मार्किंग केलंय म्हणजे तिरक्या लाईन मारून घेतल्यात. तर जशा तिरक्या लाईन मारून घेतल्यात त्यावर आपली शिलाई येत असते. त्यानंतर अशी घडी पडून गोल कटोरी आपली तयार होते. ओके. आता आपण बाही बघूया. तर बाहीची उंची 8 इंच आहे आणि बाहीची रुंदी 4 इंच आहे. तर मी पेपर घेतलेला आहे घडीचा. घडीवरती आपल्याला टाकायची आहे बाहीची उंची. बाहीची उंची 8 इंच आणि त्यामध्ये आपण शिलाई मार्जिन 1 इंच घेतलं म्हणजे 9 इंचाची बाहीची उंची घेतली. त्यानंतर बाहीसाठी जे लागणारं घडीचं माप आहे ते आपण घेतलेलं आहे 7 इंच. तर हे 7 इंच कसं तर छातीचा चौथा भाग घेतला. किती पण असू द्या चौथा भाग करायचा, लाईन मारून घ्यायची. आणि आता 8 इंच बाही उंची आहे तर आपण मुंडा खोली घेतली आहे 3 इंच. आपण इथं कॅप हाईट सुद्धा म्हणू शकतो. त्यानंतर इकडे तिरकी लाईन मारून घेतली आणि तिरक्या लाईनचा सेंटर काढून घेतला. ओके. त्यानंतर बघा जो पाठीमागे बाहीच्या मुंड्याचा आकार जातो तो अगोदर द्यायचा आहे. त्यानंतर पुढे जो येतो बाहीच्या मुंड्याचा आकार तो द्यायचा आहे. अशा पद्धतीने खूप सोपं आहे मैत्रिणींनो, प्रॅक्टिस करत चला. त्यानंतर बाहेर रुंदीचं माप लागणार नाही, डायरेक्ट तुम्ही इकडे 1.5 इंच टाकायचं आणि कॅप हाईट पासून इकडे तिरकी लाईन मारून घ्यायचं. आता घडी व्यवस्थित पकडायची पेपरची आणि जो पाठीमागे बाहीच्या मुंड्याचा आकार जातो तो कट करून घ्यायचा. तिरकी लाईन मारलेली ती पण इथं कट करून घ्यायची. घडी उघडून परत आपल्याला जो पुढे बाहीच्या मुंड्याचा आकार येतो तो कटिंग करून घ्यायचा. तर बघा आपली बाही सुद्धा इथं खूप सुंदर कटिंग झालेली आहे. त्यानंतर गोल कटोरी, त्यानंतर मुंडा, त्यानंतर क्रॉसपट्टी आपली आणि मागील भाग. तर खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला 28 साईजचं कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग जे आहे ते दाखवलेलं आहे. तर मैत्रिणींनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असे साध्या सोप्या पद्धतीने आपले व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.